सर्वांना गुड मॉर्निंग। तर मी ना आता स्वयंपाक बनवते। तर इकडे मी गिलके कापले, गिलक्याची भाजी बनवायची आहे आणि मम्मी ते ना बाहेर आवरते, पाणी आलेलं आहे तर ते ब्लँकेट आणि ते धुत आहे, कारण भरपूर दिवसात धुतले नव्हते तर पाणी आले त्याच्यामुळे मम्मी ते आता बाहेरच आवरते आहे। आता मी ना स्वयंपाक बनवते, परत पुढं पण काम आहे माझं, साड्यांना पिको फॉल करायचे, तर एकदा स्वयंपाक करून घेते मी। आम्हाला हायड्रा फेशियल करायचं आहे, माझी स्टुडंट आली आहे किती दिवसातून, आता तिला हायड्रा फेशियल करायचं आहे तर आमचं चाललं आहे आवरायचं काम। दिसून घ्यावं लागेल आपल्याला। हायड्रा जेल कुठं येतेस त्याची रॉड चाललंय डाग पडली। ये लावायचं तुला आपल्याला तर कधीच चेहऱ्यावर पिंपल्स नाही, कधीच नाही। हा फोडल्यावर असे स्पॉट होते। लेदर ट्रीटमेंट घेऊन ओके होतात। अजून चेहरा हे होता लेझर ट्रीटमेंट ना। आम्हाला जेवण करायचंय, भूक लागली, आता आम्ही जेवण करणार आहे। परत मग मला साड्यांना फॉल ते लावायचं ना। आमच्याकडे 2-3 दिवसापासून सारखी लाईट जाते, काय माहिती का बरं। मम्मी लेते थोडं थोडं आणि नको रिस्क। काय खरंय काय करायचं म्हणजे सांगा कोड तुम्ही मला सांगितले ते आपण आहे ना, आपले सबस्क्रायबर आहे त्यांना सांगू कमेंटमध्ये ना त्याचा आन्सर टाका। सांगा कोणतं सांगू? सांगा तुम्हाला तेच ना, सांगा ना मला हातीन चालणे मेरा। हां आता याचा आन्सर आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका काय म्हणून सांगा। हे मांजरीला माचर त्याची शेबडी नका दादा, त्याची बहीण देऊन टाकली, मला नका लावे ना। बिचाऱ्याची बहीण दिली पाळायला, त्याला करमणार नाही आता, लय चावायचा हातीला बरं का। हो काय हां 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 मला 5 वाजता नवरी यायची आहे। हेअर कट चालू आहे का? लय छान केस आहे ग ऐश्वर्या। काय कर पातळ किती किती छान कापायचे असे दिसतात गळत किती ते कसं हात हाऊस कधी गाऊन वाली बाई तेलकट आहे ग, खास तेल नाही निघालं। कापले ऐश्वर्याचे केस, म्हातारी पण झाली ती। मग तिचे वाईट केस पाना किती झाले। तिने आता लग्न करायला पाहिजे आहे ना ग। लेअर पण कापायचे बरं का ते। आता चहा ठेवलाय, 5 वाजले, मी कस्टमर करून आले, आता मम्मी परत गेले कस्टमर करायला, कस्टमर चालू आहे। तर आम्ही ना आता चहा घेतो, तर आता कंटाळा आला आहे सकाळपासून कस्टमर पिको फॉल आणि ते चालू आहे काम, तर एकदा चहा घेतलं मस्त फ्रेश वाटन, मग परत बाकीचं पण आवरायचं आहे। लाईट पण नाही आमच्या इकडं, का बरं काय माहिती। तयारी करते आणि मम्मीच्या कस्टमर चालू आहे। मी इकडं कांदा भाजत टाकला आहे, इकडे ना धन्याची पेस्ट केली, मामानी ना मटण आणलं आहे, तर मटणची भाजी बनवायची। आता मी तयारी करते आणि मला पण कस्टमर करायला जायचं आहे, हेअर कलरचं कस्टमर आहे, तर आता मी एवढं लसूण सोलते आणि तिकडे जाते पार्लरमध्ये। मला आहे ना आता जेवण करायचं आहे, तर चिकनची भाजी पण झाली मस्त, तर काही व्हिडिओ घ्यायलाच नाही भेटलं कारण कस्टमर चालू होते।
मामाचं आहे ना, मी डिटेनचं पॅक केलेलं आहे क्लीनअप, पण मामाने व्हिडिओज घेऊन दिला नाही. टॉवेल बाथरूम मध्ये आहे. जाऊ दे, घेतला जाऊ दे. अरे देवा, मी टॉवेल घड्या घालून ठेवते कपड्यात सांग. जाऊ दे. गोरा झालेला आहे, त्याचा मळ सगळा निघून गेला. टेन्शन नाही घ्यायचं. नाही का ते डाग खरंच कमी होते ग कधी भाजीचं घे इकडं, मग लगेच ती डेड स्किन सगळी निघून जाते त्याने. ते डाग पण कवर होते बरेच. आतापर्यंत कस्टमर चालू होते आमचे, ते कसं करतात डायरेक्ट उकळून. हा ना. काय धुतले आज सगळे ब्लँकेट. पाहू हाय दिसतंय, पाय मामा लगेच फरक. मग तू पाहिला का आरशात? पाहिला का आय? आरशात पाहिला का? आरशात पाय. मटन चिकन पण नाही, मटन पण मला नाही आवडत. मला सराचा काही पप्पा काय खायचं. पण ते त्या दिवशी आपण केलं तर पाय ते सुक तसं भारी झालं. तू इकडून बस. त्यावेळी कसं करू राहील पाय मागे माकडावानी सेम. करू कॅमेरा मग. काय सगळ्या माशा उठतील बरं का ते मोळाच्या. हा ना. नाही रे दादा, त्या उठल्यावर आहे ना सगळ्या पांगतील. काय करायचं, ही थोडी जाळी माग घ्यायची, ती जाळी थोडी इकडे ओढायची पुढं, थोडी इकडे ओढायची, दोन्ही संघच घ्यायच्या पुढं. जाऊ द्या ना, काय प्रॉब्लेम आहे या जाळीचा. राहू द्या आता, तसं बी गरमच होत. ते माशा आल्या आल्या लावायला पाहिजे होती, पण आहे ना ते इतक्या होत्या ते लगेच सगळ्यामध्ये घुसले असते घरात. तिकडची खिडकी अगोदर इकडे उठून घ्या, उघडून उघड बरं कर ना मामा तू. बरोबर ती पुढे इकडे हेल्मेट घालित का? त्या बाबाची लोट काय नाही उठणार, त्या रात्रीच नाही उठणार. नाही ग, लोटाच थोडी नाही उठती दात्या. गेलो ना सकाळी इकडून स्प्रे मारू का? उठणार नाही त्या, उठणार नाही कुठं दादा, जाणार आहे त्या? नाही उठणार. अरे पण मग रात्रीची खिडकी उघडी राहील. कोणती ही माशी उघडीची ती आता. नाही ती लावावं लागल. ही जाळी इकडं करून ते ओढायचं का? स्प्रे मारतो आता. ते उलट मध्ये घरात येतील, घरात येते त्या उजाड. येडा आहे तू. चादर लावून राहिला डायरेक्ट. दादाला भेव वाटत रात्री. पुन्हा किती इकडून कुठून जायचं का मग? काय एवढं भागतंय नाही ना. तिकडून दाबून दे खिडकी. पाय काय काढून पाय लोक दादा पाहिलं का? ते परत मध्ये येते खिडकीच लागतात नाही ती. पाय नाही बसत बस इकडे खेळ ठोकी तिथं नाही आहे. हा खेळ. काय लोखंडाचा डिल्ला आहे मामा, त्या फटी डिल्ला आहे त्याच्यामुळे होतं ते. डिल्ला आहे फटी, पूर्ण फटी डिल्ला आहे त्या. दोन खिळे भारी. तर आमचं आहे ना आत्ताच जेवण झालंय आणि माझी ना आता उद्याची तयारी चालू आहे. उद्या आहे ना मला शूट करायचं आहे शिवजयंतीसाठी. तर आहे ना दादूचं पण चालू आहे. कॅमेऱ्यामधले फोटो काही डिलीट करतोय, कारण उद्या फोटो काढायला जागा राहिली पाहिजे कॅमेऱ्यामध्ये स्पेस. तर त्याच्यामुळे तो करतोय रिकामा. आणि मी नेल पेंट लावते आता. तर मला अजून ज्वेलरी ते बघायचं आहे. दिवसभर वेळच नाही भेटत, तर त्याच्यामुळे ना आता मला तयारी करावं लागणार आहे व्यवस्थित सगळी. उंचीला पाहिली तू? नाही मी लावलीच नाही. उद्या घालायची मला ही नऊवारी.
मम्मीला आहे ना उद्या ही साडी घालायची तिची लगेच पिको करत होती मग. तू पाय ना कस्टमरच्या साड्यांना करते माझ्या याला करते का हा माझ्या रक्षाबंधनच्या साड्या आहेत त्या अजून तशाच पडलेल्या आहेत. रक्षाबंधनच्या नाही दिवाळीच्या आहे. दिवाळीच्या नाही ना दिवाळीच्या आधी घेतलेल्या आहेत त्या तशाच आहे. भारी दिसतोय कलर. छान आहे ना कलर. भगवा मला आवडला बघा कलर छान आहे मला आवडतच. हिरवा ब्लाऊज. बघवा ब्लाऊज झालाय ना पुढे येतो ब्लाऊज कुठे ठेवला? पाठीमागं व्यवस्थित सगळं एकाच्यात पिनावं ते शेल आणि ते काढून ठेवला का नाही? शेला राहिला काढायचं. भारी दिसतोय कलर फोटोत छान दिसन. भगवाची मुंबई तो